नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपले सर्वांचे स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खमंग कुरकुरीत अशा वाटाण्याच्या भजिया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ताटली वाटाणे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, जिरं, आणि बडीशोप घालणार आहोत. त्याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटाणे घालून त्यांना बारीक असं दळून घेणार आहोत. वाटाणे दळत असताना त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी न घालताही वाटाण्यांचे खूप चांगलं दळले जातात. असेच आपण दळून घेतलेले आहेत आता वाटाणे. तुम्ही बघू शकता किती चांगलं बारीक असं दळले गेले आहेत. त्यानंतर आपण आता कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. कोथिंबीरीने सुद्धा आपल्या भज्यांमध्ये खूप चांगली चव येणार आहे. त्यानंतर आपण आपल्या वाटणमध्ये जो दळलेली पेस्ट होती ती घालून घेणार आहोत. कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद घालणार आहोत. चवीनुसार मीठ आपण आपल्याप्रमाणे टाकून घेणार आहोत, जितकं आवश्यक आहे तितकं. त्यानंतर साधारणतः 3 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेतला आहे. त्यात साधारणतः 3 चमचे आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत. या मिश्रणाला आपण हाताने खूप चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत. यात पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे. याचा आता खूप छान हे मळून झालं आहे, एकजीव करून घेतला आहे. तेल तापवलं आहे. तापलेल्या तेलात आपण मस्त यांच्या भजिया करून टाकणार आहोत. ह्या भजिया खूप कुरकुरीत झालेल्या दिसत आहेत. आता अशा प्रकारे आपण ह्या भजिया काढून घेतल्या आहे. किती कुरकुरीत दिसत आहेत. ह्या भज्यांमध्ये अजिबात तेल नाही. अगदी कुरकुरीत, खमंग आणि चवदार अशा आपल्या भज्या बनल्या आहेत. आपण आता यांना सर्व करणार आहोत.